क्षेत्र दक्षिण काशी प्रकाशा येथे भव्य हिंदू संमेलनाचा कार्यक्रम संपन्न। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी श्री नीलकंठेश्वर महादेवाच्या प्रांगणात 7:07 वाजता भव्य हिंदू संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाला मुख्यातिथी म्हणून मा गौतमजी खट्टर व मा पुरुषोत्तमजी काळे यांची उपस्थिती होती। तसेच गौतमजी खट्टर हे सनातन महासंघाचे संस्थापक देखील आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण सुदाम पाटील व उपाध्यक्ष श्री महेंद्र मिठाराम भोई, उपाध्यक्ष गणेश नथू सोनवणे, श्री जय गणेश पाटील, तसेच महिला समितीचे अध्यक्ष रत्ना पाटील, उपाध्यक्ष इंदिरा मॅडम व प्रमिला पाटील व सगळे महिला समिती यांच्या नियोजनाने हा संमेलन घेण्यात आला। तसेच प्रकाशा गावात भारत मातेच्या वेशात एका मुलीला स्थान देऊन पूर्ण गावात मिरवणूक करण्यात आली। मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक होते। मिरवणुकीनंतर पुढील कार्यक्रमाला दीप पूजन करून नारेबाजीने सुरुवात करण्यात आली। सखल संभाषण हा धर्म जागृती व महिलांवर होणारे अत्याचार, आमचे थोर समाज सुधारक यांच्या विचाराची धारा कार्य याविषयी चर्चा करण्यात आली व प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणीच्या अभावी विकास कामे याची मागणी मा गौतमजी खट्टर यांनी केली। तसेच कार्यक्रमाला महिला व पुरुष यांनी आपली हजेरी आवर्जून लावली होती। तसेच कार्यक्रमादरम्यान पोलीस बंदोबस्त चौक ठेवण्यात आला होता व स्वयंसेवक देखील आपले कर्तव्य बजावत होते। ह्या दरम्यान येणाऱ्या सर्व सनातनी धर्मच्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून गावातील सर्व सामाजिक व धार्मिक संस्था आणि सखल हिंदू समाज यांनी सहकार्य केले। तसेच सूत्रसंचालन म्हणून तुकाराम चित्ते यांनी केले, तर आभार गणेश भाई यांनी मानले व कार्यक्रमाला सांगता झाली। झुंजार क्रांती न्यूज प्रतिनिधी विनोद शिंदे, प्रकाशा। देव मोगरा माता की, थोड़ा जोर से तो बोलिए। देव मोगरा माता की, संत दगा बापू की, केदारेश्वर महादेव की, गौतमेश्वर महादेव की, बुद्ध भगवान की, बुद्ध भगवान की, स्वामी श्रद्धानंद की, छत्रपति शिवाजी महाराज की। आज के इस में मंच पर आसीन इस सनातन सम्मेलन आयोजन समिति के अध्यक्ष श्री नारायण सुदाम पाटिल जी, जिनका वक्तव्य आपने सुना, विश्व हिंदू परिषद के प्रांत समरसता प्रमुख आदरणीय श्री पुरुषोत्तम धन से योगदान दिया ऐसे सकल हिंदू समाज के समस्त बंधु बांधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक गण,
विश्व बजरंग दल के बजरंगी गण एवं विभिन्न संस्थानों के सामाजिक कार्यकर्ता गण, पदाधिकारी गण, कार्यकर्ता गण, उन सब का भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और इस सम्मेलन में अलग अलग समाज के लोग यहाँ पर उपस्थित हैं। हमारी गुरुकुल परंपरा के महर्षि दयानंद स्मारक गुरुकुल सूपा के समस्त कार्यकर्ता गण, ब्रह्म कुमारी की बहनें और लोग हैं, उन सबका भी एक बार जोरदार करतल ध्वनि के साथ हम सब अभिनंदन करते हैं। कुछ